अहिल्यानगरच्या रामनवमी मिरवणुकीत तब्बल 11 वर्षांनंतर आशा टॉकीज चौक मार्गावरून रामनवमी मिरवणूक मोठ्या उत्साहात आणि गर्दीत पार पडली। मिरवणुकीकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले होते। बस स्थानक परिसरातून मिरवणुकीला सुरुवात झाली। मारीवाडा, आशा टॉकीज चौक, कापड बाजार, दिल्ली गेट अशा पारंपरिक मार्ग निश्चित करण्यात आला होता। हिंदुत्ववादी नेते आमदार संग्राम जगताप यांनी मिरवणुकीत हजेरी लावली। नागरिकांच्या प्रचंड कार्यकर्त्यां मोठ्या तालावर श्रीरामाच्या गाण्यावर आनंदमय वातावरणात भव्य अशी मिरवणूक निघाली। संवेदनशील पार्श्वभूमी लक्षात घेता प्रशासनाने मोठी सुरक्षा व्यवस्था तैनात केली होती। पोलिसांचा मोठा बंदोबस्त, सीसीटीव्ही कॅमेरे, ड्रोन आणि विशेष पथकांच्या माध्यमातून संपूर्ण मार्गावर बारकाईने नजर ठेवण्यात आले। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी चोख नजर होती। त्यानंतर हा मार्ग पुन्हा एकदा सुरू झाला। जर पाहिलं तर अनेक वेळा शहरामध्ये अगदी 30 वर्षाचा इतिहास पाहिला तर अनेक वेळेला वेगवेगळे अनुचित प्रकार हे आपल्याला वेगवेगळे जे धर्म आहे या धर्मांमध्ये आपल्याला तणावपूर्ण वातावरण पाहायला मिळालं। विशेषतः आपण जर पाहिलं तर पूर्वीच्या काळामध्ये अनेक वेळेला मोहरमच्या काळामध्ये देखील एक 15-20 वर्षापूर्वी अनेक वेळा जन्म झाली, त्याचा एक मार्ग बदलला नाही। 2015मध्ये छोटे वादविवाद होते त्याला पोलीस प्रशासनाने कुठं दंगलीचं स्वरूप देऊन ताबडतोब मार्ग बदलला आणि जवळपास तब्बल 10 वर्ष याच्यामध्ये उलटले। 10 वर्ष पोलिसांनी या प्रमुख जो मार्ग आहे, पारंपरिक मार्ग आहे, प्रत्येक मिरवणूक शहराचे त्याच मार्गाने जातं पण जाण्याकरता मज्जाव केला। पण कुठेतरी आज आपण पाहतो की हे 24/3/2024 राम जन्मोत्सवाची रामनवमीची मिरवणूक आज कुठेतरी आपल्याला शासनाला आम्ही कळवलं, कुठेतरी मोठ्या कशा प्रकारे आदेश दिले आणि आज कुठेतरी ती मिरवणूक पारंपरिक मार्गाने, वेगळा कुठलाही मार्ग नाही, तो पोलिसांनी प्रशासनाने त्याचं अडवलं त्या मार्गाने चालली आहे। खामोश खामोश, यापुढे धार्मिक गुलामगिरी सहन केली जाणार नाही। लक्षात ठेव, हे शिवाजी राजांचं राज्य आहे, बहुजनांचं राज्य आहे। या राज्यात परस्त्रीला आई मानतात। तुम्ही तो अब्रू लुटली। शिवबा, तुमच्या राज्यात या बदतमीजास काय शिक्षा आहे? हरामखोर, स्वराज्यातल्या स्त्रीशी बदंमल केला, याची सजा एकच। नेताजी, आधी स्वराज्य या गुन्हेगाराचा एक हात आणि एक पाय तातडीनं कलम याची सर्व मालमत्ता जप्त करण्यात यावी आणि ती मालमत्ता अन्यायग्रस्त मुलींच्या आई वडिलांना देण्यात यावी आणि हा संपूर्ण न्याय निवाडा हिंदवी स्वराज्यात जाहीर व्हावा। राजा, राजा माफी द्या, राजा, राजा, राजा माफी द्या। मायना काय आहे? आता काय सांगू आहोत साहेब, अहो या सिद्धेची बिजत लयच वाढत आहे।